नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार आहेत। त्याआधी सकाळी 11 वाजता अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान 4 महिन्यांपासून रखडलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं शुक्रवारी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती देखील मंत्री गणेश नाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती। त्या दरम्यान नवी मुंबईतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी, पाहूयात। गेल्या आठवड्यामध्ये रविवारीच अमित ठाकरे यांच्या माध्यमातून आहे तो या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं, विना परवानगी अनावरण करण्यात आलं होतं आणि त्यामुळे अमित ठाकरे यांच्यावरती नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि याच गुन्हा दाखल होण्याप्रकरणी आहे ते नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे येणार आहेत आणि नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जायच्या आधी ते पहिले या ठिकाणी येतील, महाराजांना अभिवादन करतील आणि मग नेरूळ पोलीस स्टेशनला आहेत ती जाणार आहेत। जिल्हाध्यक्ष गजानन काळे आपण त्यांच्याशी बोलूया, काय म्हणाल? अमित ठाकरे आता गेल्या रविवारी त्यांनी अनावरण केलं, आता प्रत्यक्ष अभिवादनाला येत आहे परत एकदा। ज्या आपल्या महाराजाने मोगलांच्या तावडीतून रयतेची सुटका केली त्या महाराजांचा पुतळा, महाराजांचं स्मारक फक्त श्रेयवादाच्या लढाईत अडकून 4 महिने या नेरूळ इथे बंदिस्त होतं। ते खुलं करण्याचं काम शिवशंभूचा खरा शिलेदार अमित ठाकरे साहेब यांनी मागच्याच रविवारी केलं। 4 महिने बंदिस्त असलेल्या स्मारकाचं 4 दिवसात शासकीय इतमामात अनावरण झाले। हाच मला वाटते शिवभक्तांचा आणि शिवप्रेमींचा विजय आहे। मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने आज शिवभक्त आणि शिवप्रेमी या अमित ठाकरे यांचे आभार मानायला आज या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत। अमित ठाकरे यांच्यावरती दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे, तो मागे घ्या असं प्रत्यक्ष मागणी आहे ते गणेश नाईकांनी केलेली आहे। नाही, मी सन्माननीय गणेश नाईक साहेबांचं मनापासून मनसेकडून आभार मानतो की त्यांनी ही भूमिका सत्तेत असून सुद्धा, आणि सत्तेतला मंत्री ज्यावेळी एखादी भूमिका घेतो तर ती आमच्यासाठी सुखावणारी आहे, शिवभक्तांसाठी सुखावणारी आहे। हीच भूमिका त्यांनी जरा काही दिवस अगोदर घेतली असती, थोडा उशीर झाला पण तरी हरकत नाही आहे की त्यांनी ही भूमिका घेतली। अमित ठाकरे यांच्यामुळे आता नवी मुंबईतल्या मनसेमध्ये एक वेगळा उत्साह आहे तो या ठिकाणी संचारलेला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा नक्कीच मनसेला फायदा होण्याची दाट शक्यता आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।